मी प्रदीप उर्फ नंदू पाटील, राहणार कवळी तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. साधारण 1.5 वर्षापूर्वी मला डोक्यामध्ये जोराचा मार लागला होता आणि त्यामुळं माझी उजवी बाजू पूर्ण पॅरलाइज झाली होती. हात आणि पायाची मुवमेंट माझी अजिबातच होत नव्हती, पूर्ण बाजूच ब्लॉक झाली होती. त्या कालावधीत मी डॉक्टर संदीप इंचनाळकर कोल्हापूर यांच्याकडं 15 दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो. डिस्चार्ज नंतर मला त्यांनी सल्ला दिला की बाबा तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे आणि तुम्हाला थेरपी घ्यावी लागेल. ठीक आहे म्हटलं मग मी सरांना, आणि मला मग माहिती मिळाली की निप्पाणी येथे डॉक्टर संदीप पाटील यांचं गुरुकृपा क्लिनिक चन्नम्मा सर्कलला आहे अशी माहिती मिळाली. त्यांना मग मी एक दिवशी वेळ काढून त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो. माझी पूर्ण हिस्ट्री त्यांना सगळी सांगितली. त्याच्यावरती त्यांनी मला वाटते त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. त्यामध्ये स्टिम्युलेशन, लेझर थेरपी आणि वेगवेगळे व्यायाम अशा पद्धतीनं मी सलग 3 महिने सरांच्याकडे जवळजवळ 2-2.5 तास दररोज रविवार सोडून जात होतो. 3 महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी चालायला माझी सुरुवात झाली. तर मला 1 इंचसुद्धा पाय मी उचलू शकत नव्हतो, अशी माझी परिस्थिती होती. आणि सरांनी मला तसं सांगितलं होतं, इंचनाळ सरांनी, की तुम्ही किमान 6 महिन्यात 1 वर्षभर चालू शकणार नाही असं मला सांगितलं होतं. पण सरांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या ट्रीटमेंटमुळं मी वेळेतच, मला वाटते 3 महिन्यातच माझी बऱ्यापैकी सगळी मुवमेंट, सगळ्या हाताची सुद्धा माझी मुवमेंट पूर्ण थांबली होती. ती सुद्धा हाताची, म्हणजे मी जेवू शकत नव्हतो उजव्या हातानं, किंवा सगळ्या गोष्टी, माझं लिखाण मी करू शकत नव्हतो. मला सहीसुद्धा करता येत नव्हती. तर त्यांच्या ट्रीटमेंटनंतर आता बऱ्यापैकी माझं सगळं कव्हर झालं आहे. ह्या घटनेला साधारण होऊन 1.5 वर्ष माझे झालेले आहे. 1.5 वर्षामध्ये मी आज तागायचो सरांच्याकडं आठवड्यातील 3 दिवस, म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवार असे 3 दिवस मी सरांच्याकडं ट्रीटमेंट आज अखंडपणे माझी सुरू आहे. त्याचा बराचसा फायदा मला झालेला आहे. आणि सरांचं ट्रीटमेंट, मार्गदर्शन, त्यांचं औषधोपचार, त्यांची काम करण्याची पद्धत ही फार चांगली आहे. सल्लाही तेच योग्य देतात, त्यामुळं त्यांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. ज्या ज्या लोकांना असा त्रास आहे, म्हणजे ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, किंवा कंबरदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी 100% डॉक्टर संदीप पाटलांना भेटून आपल्यावर उपचार करून घ्यायला काही हरकत नाही. कारण त्यांची काम करण्याची, ट्रीटमेंट करण्याची पद्धत चांगली आहे. आणि मला तर असा अनुभव आलेला आहे की मला म्हणजे सरांनी सांगित होतं, मी आशा सोडली होती, पण सरांच्या ट्रीटमेंटमुळं मी बऱ्यापैकी 80% कव्हर झालो आहे म्हणायला हरकत नाही. अगदी लास्ट, म्हणजे फाईन मुवमेंटमध्ये मी अडकलो आहे. अजून माझी पायाची फुट ड्रॉप आणि हाताची अगदी किरकोळ, म्हणजे अगदी किरकोळ. बाकी सगळं माझे आता मुवमेंट वगैरे सगळे हाताची असू दे किंवा पायाची असू देत, बोटाची हालचाल किंवा लिहिणं, मी इंग्रजी लिहू शकतोय. फक्त मराठी लिहायला अजून अक्षर परफेक्ट वळत नाही. त्याच्यासाठी मी सरांच्याकडे अजून पण अखंडपणे अजून जातोय. आणि ज्यांना असं वाटतंय की बाबा आपल्याला असं हे झालंय, त्रास झालाय किंवा काय झालेला आहे, त्यांनी 100% सरांना भेटून त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घ्यायला हरकत नाही. 100% त्याचा त्यांना चांगला फायदा होईल असं मी, म्हणजे माझ्या वतीनं असं मी विनंती करतो सगळ्यांना. ज्यांना ज्यांना असा आहे त्रास, त्यांनी सरांचं मार्गदर्शन घ्यायला 100% हरकत नाही. नमस्कार.